थकीत वेतनासाठी दौलत कामगारांचा टोकाचा निर्णय। मोर्चानंतरही प्रशासनाची दखल नाही, संताप उफाळला। हंगामी कामगारांना कायम करण्याची मागणी तीव्र। चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे अथर्व संचलित दौलत सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचा संयम अखेर संपला असून थकीत वेतन आणि हंगामी कामगारांना कायम करण्याच्या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। चंदगड तालुका साखर कारखाना युनियनच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 2 एप्रिल 2026 पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनापूर्वी 25 मार्च रोजी कामगारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले होते। मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। कारखान्यातील अनेक कामगारांचे वेतन दीर्घकाळापासून थकीत असून त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। वाढत्या महागाईमुळे आर्थिक संकट अधिकच गडद झाले असून कामगारांचे जीवन अत्यंत हलाखीचे बनले आहे। अनेक हंगामी कामगार वर्षानुवर्षे काम करूनही कायम सेवेत सामावून घेतले गेले नसल्याने त्यांच्यातही तीव्र असंतोष आहे। आमच्या न्याय्य मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने नाईलाजास्तव आम्हाला आमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला। आमच्या जीविताची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा कामगारांनी दिला आहे। या उपोषणात प्रदीप सोनू पवार, निवृत्ती धाकलू चौकुळकर, पांडुरंग कृष्णा रेडेकर, संजय ज्योतिबा राऊत, मल्लाप्पा भीमांना आतवाडकर, चंद्रकांत सखाराम केसरकर, अशोक शामराव गावडे आणि कृष्णा पुंडली कांबळे हे कामगार सहभागी झाले आहेत। दरम्यान या आंदोलनामुळे चंदगड तालुक्यातील औद्योगिक आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कामगारांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।